थेट आरोप संजय राऊत यांनी केले. माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी. या संदर्भात जयकुमार गोरेनं काय केलं या संदर्भात चौकशी करावी. चौकशी करून जो कोण दोषी आहे, मी असेल तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर, आणि जे काही खोटे कुभांड रचतायत, जे खोटे या भानगडी करतायत त्यांच्यावर जे करतायत त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. कारवाई करावी. मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे. मी कुठलेही फोटो पाठवले नाहीत आणि कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे. त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही. मी आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे. आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी हक्कभंग आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. सर, हिंदी में बताइए, आप पे एलिगेशंस. मला या संदर्भात माहिती नाही. मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे. माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ज्यांनी कोणी केलं असेल. प्रश्न असा आहे की कुठेतरी तुम्हाला एकूण नैतिकतेच्या जोरावर पाय उतार व्हावं अशा प्रकारचं विधान जे आहे ते विरोधी पक्ष देखील करताना दिसत आहेत. याकडे कशा प्रकारे मला कळत नाही की जी या देशाची सर्वोच्च व्यवस्था न्यायव्यवस्था आहे आणि न्यायव्यवस्थेने जेव्हा मला निर्दोष मुक्त केलेलं आहे तेव्हा बाकी कुठल्या गोष्टीला किती महत्त्व राहतं आणि विरोधक काय म्हणतात. मला वाटतं याला गांभीर्याने घ्यायचं काही कारण नाही. कारण तुम्ही कोण विरोधक आहेत, त्यांनी वस्तुस्थिती माहिती घेतली का, परिस्थिती बघितली का, या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करावी आपण आणि मग त्याचं उत्तर द्यावं. माझं म्हणणं काय आहे की बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवण्यापेक्षा चर्चा करण्यापेक्षा त्यांनी वस्तुस्थिती माहिती घ्यावी. आणि मी आज सांगतो की आपणाला की